सर फ्रिक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन मध्ये खूप सारे फॉर्म्युले आहेत, भरपूर कन्फ्युजन होतं, कळतच नाही कधी फ्रिक्शन इन्क्लाइनच्या वर लागतो आणि कधी खाली लागतो. सर काळजी करू नको, या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल डिस्कशन केले. नीट आणि जेईला येणारे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स मी कव्हर केलेले आहेत. तू नीट साठी तयारी करत असशील तर जेई पर्यंत तुला करायलाच पाहिजे, कारण आता पेपरची लेवल वाढली आहे. 2025ला नीटच्या परीक्षेला या टॉपिकवरून प्रश्न आलेला, तो पण आपण सॉल्व्ह करू, काळजी करू नको. तर सगळ्यात पहिले अँगल ऑफ रिपोज आपण बघणार. अँगल ऑफ रिपोज काय असतो, अँगल ऑफ रिपोजच्या आधी काय होतं नक्की, नंतर काय होतं, फ्रिक्शन किती लागतं, हे सगळं बघायचंय. टाइम, एखाद्या ब्लॉकला जर इन्क्लाइनच्या खालून मी असं सोडलं तर वर पोचायला किती टाइम लागतो, खाली यायला किती टाइम लागतो, त्या दोघांचं काही रिलेशन असतं का, इथून नीटला प्रश्न आलेले आहेत. मिनिमम फोर्स, इथून एक प्रश्न येतो की सर एखादा ब्लॉक आहे एखाद्या इन्क्लाइनवर, असा तो पडलेला आहे, याला किती फोर्स लावला पाहिजे मी वरती की हा वरती चालायला लागेल, किंवा किती फोर्स लावला पाहिजे खाली की हा खाली यायला लागेल, याच्यावर प्रश्न बघायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर काही स्पेशल केसेस सुद्धा आहेत, त्या पण मी डिस्कस करणार आहे. मस्त वही पेन घेऊन बसा, निवांत वेळ काढून घ्या, कारण सेशन मोठा असणार आहे. पण इथून जर प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न नक्की सॉल्व्ह होईल, एवढी आपण तयारी केलेली इथे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले तुला थोडंसं कायनेटिक आणि स्टॅटिक फ्रिक्शन बद्दल माहिती पाहिजे. आपण एकदम वरवर रिव्हिजन करणार सो दॅट आपल्याला पुढच्या गोष्टी पटपट कळतील. ठीक आहे, तर तुला माहिती आहे की दोन प्रकारचे फ्रिक्शन असतात, एक स्टॅटिक असतं सर आणि दुसरं काय असतं बेटा, कायनेटिक असतं. स्टॅटिक फ्रिक्शनचं काम काय, एखाद्या ऑब्जेक्टला रेस्टवर ठेवणं. ठीक आहे, रेस्टवर ठेवणं स्टॅटिक फ्रिक्शनचं काम आहे. स्टॅटिक फ्रिक्शन हा ॲग्रेसिव्ह फोर्स नाहीये, म्हणजे काय की जेवढं त्याला एखाद्या ब्लॉकला एखाद्या ऑब्जेक्टला रेस्टला ठेवावं लागेल ना, तेवढाच तो फोर्स लावतो. जसं तू नीट बघ, इकडे बघ, जसं बेटा एक्सटर्नल फोर्स मी एखाद्या ब्लॉकवर लावला, 1 किलोचा ब्लॉक आहे, ठोकळा आहे, त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स लावला, इकडे फ्रिक्शन मागे लागेल. जोपर्यंत हा रेस्टला आहे तोपर्यंत ते फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन असेल, बरोबर. आता तुला लिमिटिंग फ्रिक्शन माहिती का काय सर? सर लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिकची मॅक्सिमम व्हॅल्यू, स्टॅटिकच्या परिवारातला तो मेंबर जो सगळ्यात मोठ्या फोर्सला अपोज करू शकतो, आणि त्या मेंबरची किंमत किती आहे, त्या मेंबरकडे किती शक्ती असते, ती असते μs इंटू एन. μs ची किंमत किती, आता इथे सपोज घेतला आपण 0.3 इंटू नॉर्मल रिएक्शन आहे 10 mg आहे इथे नॉर्मल रिएक्शन, म्हणजे 3 न्यूटन. याचा अर्थ जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स 3 न्यूटन पेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन या ब्लॉकला रोखून धरणार, बरोबर आहे का. जसं मी 0 न्यूटनचा फोर्स लावला एक्सटर्नल तर स्टॅटिक म्हणेल मी 0 देतो, 1 लावला तर 1 देतो. हा असा नाहीये, हा पुष्पा नाहीये की 1 लावला तर 3 देईल, नाही 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 नाही, बिलकुल नाही. हा म्हणतो 1 तर 1, 2 तर 2, 3 तर 3, पण 3.1 केला तर, 3.1 केला तर, 3 पेक्षा पुढे गेला तर, हा म्हणतो माझ्याच्यानं होणार नाही, या ब्लॉकला चालू द्या, या ब्लॉकला पुढे चालू द्या, म्हणजे ब्लॉक मोशन मध्ये येणार. ब्लॉक मोशन मध्ये आला बेटा, ब्लॉक मोशन मध्ये आला की एक दुसरा फोर्स लागतो जो की कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, कायनेटिक फ्रिक्शन. सर कायनेटिक फ्रिक्शन काय केव्हा येतं, जेव्हा ब्लॉक मोशन मध्ये येणार आहे तेव्हा, आणि त्याची व्हॅल्यू असते μk इंटू एन. इथे किती येणार आहे ते 2 न्यूटन है ना, μk ची व्हॅल्यू 0.2 इंटू 10. कायनेटिक फ्रिक्शनची खासियत अशी आहे ना की तू एक्सटर्नल फोर्स किती पण बदल, कायनेटिक फ्रिक्शन तेवढंच लागेल. आलं का लक्षात? हो सर हे माहिती आहे आम्हाला, शाबास. आता या कंडिशन्स तुला माहिती पाहिजे, कारण याचा उपयोग मी लगेच करणार आहे. काय कंडिशन, की जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स हा लिमिटिंग पेक्षा छोटा आहे किंवा इक्वल आहे. लिमिटिंग म्हणजे कोण, स्टॅटिकच्या परिवारातला ताकदवर, सगळ्यात ताकदवर व्यक्ती. जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स याच्यापेक्षा कमी आहे किंवा इक्वल आहे तोपर्यंत आपला ब्लॉक रेस्टला आहे, बरोबर. आणि त्यावेळेस फ्रिक्शन किती आहे सर, फ्रिक्शन किती आहे, μs इंटू एन आहे का, बिलकुल नाही. फ्रिक्शन आहे एक्सटर्नल फोर्स एवढं. बघ बेटा, जेव्हा एक्सटर्नल फोर्स 0 होता तेव्हा फ्रिक्शन 0 आलं, 1 होता 1 आलं, 2 होतं 2 आलं. म्हणजे हा एक्सटर्नल फोर्सला घेऊन सोबत चाललाय, म्हणजे सोबत घेऊन चाललाय, स्टॅटिक बॅलन्स करायला लागलाय, बरोबर आहे.
जर एक्सटर्नल फोर्स लिमिटिंग पेक्षा मोठा झाला तर मोशन होतं आणि मग फ्रिक्शन किती असतं, कायनेटिक फ्रिक्शन असतं. इथपर्यंत झालंय? झालं सर, पुढे जाऊ आता आपण. चला, सगळ्यात पहिले एखादा ब्लॉक इन्क्लाइन वर आता रेस्टला आहे. हळूहळू मी तुम्हाला कन्सेप्टला घेऊन जाईल अँगल ऑफ रिपोजला. तर तुला हे फोर्सेस कळाले का सर? 100% कळाले. NLM थोडं तर येतं तुला, है ना, की एखाद्या ब्लॉकवर असा या इन्क्लाइनच्या परपेंडिक्युलर दिशेला इकडे mg cos थीटा आपण रिझॉल्व्ह करतो mg ला, हा mg sin थीटा आणि हा नॉर्मल रिएक्शन. आता हा ब्लॉक जर बेटा रेस्टला आहे तर याला रेस्टला कोणी धरलं असेल, कोण आहे याला थांबवणार? तर याला थांबवणारा एक फ्रिक्शन फोर्स आहे जो की या इन्क्लाइनच्या वरच्या दिशेला लागेल, कारण याला रेस्टला राहायचंय. याला खाली कोण घेऊन चाललंय? खाली हा घेऊन चाललाय. म्हणजे मला काय म्हणायचंय, तो कुठला फोर्स आहे जो याला खाली घेऊन चाललाय? सर तो जो एक्सटर्नल फोर्स आहे ना सर, तो mg sin थीटा आहे. तोच तर आहे जो याला खाली घेऊन चाललाय, बरोबर. आता असं मी म्हणतो बघा, इकडे लक्ष द्या की याचं काही काम नाही सध्या. मी काय म्हणतोय बघा, फॉर ब्लॉक टू बी ॲट रेस्ट, जर या ठोकळ्याला रेस्टला राहायचं असेल तर मी असं म्हणू शकतो का की एक्सटर्नल फोर्स छोटा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे लिमिटिंग पेक्षा? आताच तर आपण बघितलं की नाही, एक्सटर्नल फोर्स छोटा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. सर इथे एक्सटर्नल फोर्स कोण आहे बेटा? इथे एक्सटर्नल फोर्स आहे mg sin थीटा. शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू नॉर्मल रिएक्शन. इथे mg cos थीटा असतं, हे तुला NLM पासून माहिती आहे. इथे मी डोकं फोडायची गरज नाही. मग सर इथे लिहा तुम्ही mg cos थीटा. शाबास. याचा अर्थ जर मी mg नी mg मारला, ठीक आहे, तर मला काय येईल? cos थीटाने डिवाइड कर, तुला येईल बेटा काय येणार आहे ते रंगीबिरंगी आपण दुसऱ्या रंगाने लिहू. ती महत्वाची कंडिशन आहे, tan थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू μs. ही कंडिशन तुला लक्षात ठेवायची आहे. या कंडिशनला ब्लॉक तुझा रेस्ट मध्ये राहणार आहे. काय डाऊट आहे का? बिलकुल डाऊट नाही. बघ, हा जो μs आहे ना, μs, हा μs तो कॉन्स्टंट राहणार आहे ना रे. सरफेसची प्रॉपर्टी बेटा ती कॉन्स्टंट राहणार आहे. पण टॅन थीटा तर आपल्या हातात आहे की नाही? टॅन थीटाला मी बदलू शकतो, बरोबर आहे. टॅन थीटा जेवढा मोठा मोठा होत जाईल तेवढा हा ब्लॉक खाली घसरायचा प्रयत्न करेल की नाही? तुला बघता, तुला एक्सपेरिमेंट करून सांगतो, तुला समजेल काय म्हणायचं मला. मला सांग, एखादा ब्लॉक याच्यावर ठेवलाय, ठीक आहे. आता तो खाली घसरेल. आता खाली घसरायची संभावना जास्त आहे की आता जास्त आहे? की आता जास्त आहे? की आता जास्त आहे? बघ, एकदम अँगल वाढवला तर हा खाली घसरायचा प्रयत्न करेल की नाही? खाली घसरायचा प्रयत्न करेल की नाही? तुला एक कळतंय का की अँगल वाढवल्यानंतर टॅन थीटा वाढेल. थीटा वाढवला तर टॅन थीटा वाढेल, आणि टॅन थीटाची ती व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूला हा ब्लॉक खाली घसरायला लागेल त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिपोज. काय म्हणायचं त्याला? अँगल ऑफ रिपोज. मी येईन त्याच्यावर, आधी मला कंडिशन्स लिहू द्या. काय कंडिशन्स लिहायचे बघा, नीट लक्ष द्या. मी म्हणतो फॉर ब्लॉक टू स्टार्ट मोशन. हा ब्लॉक मोशन कधी स्टार्ट करेल सर? कधी स्टार्ट करेल सांग बरं? हा तेव्हा मोशन स्टार्ट करेल जेव्हा एक्सटर्नल फोर्स हा ग्रेटर असेल लिमिटिंग पेक्षा. मग सर एक्सटर्नल फोर्स काय तुमच्याकडे? mg sin थीटा हा मोठा पाहिजे, लिमिटिंग म्हणजे μs mg cos थीटा पेक्षा. याचा अर्थ मी म्हणू शकतो टॅन थीटा जो आहे, आपल्याला कंडिशन आली आहे बघा, मोशनची कंडिशन आली, ही नेहमी लक्षात ठेवायची बेटा. काय कंडिशन आहे सर? की टॅन थीटाची किंमत जी आहे, टॅन थीटा हा μs पेक्षा मोठा पाहिजे. ही कसली कंडिशन आहे सर? ही मोशनची कंडिशन. याचा अर्थ तुला कळालं का की टॅन थीटा μs पेक्षा जेव्हा मोठा असेल, जेव्हा या μs ला टॅन थीटा हरवेल तेव्हा ब्लॉक जो आहे तो मूव्ह करायला सुरू करेल, आणि ज्या अँगलला तो ब्लॉक मूव्ह करायला सुरू करतो ना त्याला अँगल ऑफ रिपोज म्हणतात. बघा मी तुम्हाला दाखवतो, प्रॅक्टिकल करून दाखवतो. याचं इकडे नीट लक्ष द्या जरा तुम्ही. इथे हे बघा, हा मोबाईल आहे, ठीक आहे. मोबाईल पडला तर तुमच्यावर, माझ्यावर नाही, ठीक आहे. आता मोबाईल आहे. आता मी काय करतोय, अँगल बघ. आता टॅन थीटा मोठा आहे का μs मोठा आहे? μs मोठा आहे, त्याच्यामुळे तर हा रेस्टला आहे. हळूहळू थीटा वाढवला, थीटा वाढवला, थीटा वाढवला, थीटा वाढवला, थीटा वाढवला, थीटा वाढवला. हा, आता तो मोबाईल खाली सरकला, म्हणजे आता टॅन थीटा हा μs पेक्षा मोठा झालाय. आणि हीच कंडिशन आहे मोशनसाठी. त्या अँगलला ज्या अँगलला
हे मोशन सुरू होतं ना त्याला अँगल ऑफ रिपोज म्हणतात. बघा मी तुम्हाला म्हणतो अँगल ऑफ रिपोज जो आहे बेटा सर हा अँगल ऑफ रिपोज आहे बरं का, अँगल ऑफ प्रपोज नाही तर चपला पडतील रे तुला. अँगल ऑफ रिपोज काय आहे सर? अँगल ऑफ रिपोज म्हणजे मिनिमम अँगल फॉर ब्लॉक टू स्टार्ट मोशन. बरोबर आहे की नाही? मिनिमम अँगल फॉर ब्लॉक टू स्टार्ट मोशन. आणि तो काय अँगल असतो तो तुला लक्षात ठेवायचा आहे. काय अँगल आहे सर? तो अँगल असतो बेटा थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू एस. ठीक आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू एस. या अँगलला ब्लॉक मोशन करायला चालू करतो. आलं का तुला लक्षात? किंवा याला असं पण लिहू शकता तुम्ही. बघा थीटा आर म्हणजे अँगल ऑफ रिपोज, टॅनला इकडे घे, हे पण ठीक आहे. टॅन थीटा आर इज इक्वल टू म्यू एस. जी काही घडामोड होते ना, जी काही घडामोड होते आहे सर टॅन थीटा आर इज इक्वल टू म्यू एस, पण तुम्ही तर म्हटले की टॅन थीटा मोठा पाहिजे म्यू एस पेक्षा. हे बघा टॅन थीटा मोठा पाहिजे म्यू एस पेक्षा मोशनसाठी. अरे हे अप्रॉक्सिमेटली रे, मोठाचा अर्थ काय होतो बेटा? मोठा म्हणजे इक्वलच ना. अरे एक पेक्षा मोठा म्हणजे एकच ना रे. अरे एक पेक्षा मोठा काय असतो? 1.000000000001 म्हणजे एकच झाला ना रे तो. आलं का लक्षात? ही क्रिटिकल कंडिशन घेतली किंवा कंडिशन आहे बेटा टॅन थीटा आर इज इक्वल टू म्यू एस. सर मला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा, त्याशिवाय माझ्या डोक्यात जात नाही सर. हा घे क्वेश्चन. इथे मी प्रश्न देतो तुला. प्रश्न असा आहे सर, काय प्रश्न आहे? फाइंड अँगल ऑफ रिपोज. तर सरांनी काय सांगितले आहे? सरांनी सांगितले की अँगल फाइंड करायचा असेल तर असं टाका टॅन इनवर्स म्यू एस. तुला इनवर्सचा अर्थ कळतो का? इनवर्स म्हणजे कुठल्या व्हॅल्यूचा अँगल. बघा व्हॅल्यूचा अँगल म्हणजे इनवर्स. तुला सांगतो जरा, टॅन इनवर्स म्यू एस जागी टाक बेटा √3. म्हणजे √3 व्हॅल्यू असणारा टॅन कुठला आहे? अरे यार √3 व्हॅल्यू असलेला अँगल कुठला आहे? टॅनचा कुठला अँगल आहे? 60 डिग्री. कळालं का तुला काय केलं आपण? हो सर 60 डिग्री. याचा अर्थ सरळ सकट असा होतो की थीटा ग्रेटर दॅन 60 ला ब्लॉक मोशन मध्ये असेल बेटा. कशामध्ये असेल सर? मोशन मध्ये असेल. शाबास. आणि सर थीटा जेव्हा 60 पेक्षा कमी असेल तेव्हा ब्लॉक कशात असेल? रेस्टला असेल. कळली तुला सुंदर कन्सेप्ट? काय शिकला तू? टॅन थीटा म्यू एस जेव्हा टॅन थीटा पेक्षा मोठा किंवा इक्वल असेल ब्लॉक रेस्टला राहील. जेव्हा म्यू एस छोटा असेल टॅन थीटा पेक्षा किंवा टॅन थीटा मोठा होऊन जाईल म्यू एस पेक्षा तेव्हा ब्लॉक मोशनला येईल. आणि कुठल्या अँगलला ब्लॉक मोशनला येतो? थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू एस. त्या सुंदर अँगलला आपण अँगल ऑफ रिपोज असं म्हणतो. चला तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे सर? प्रश्न असे आहे की ब्लॉक मोशनला आहे, रेस्टला आहे का फ्रिक्शन काय? बघा म्यू जर का कधी टॅन थीटा पेक्षा मोठा आहे, म्यू एस जर बेटा टॅन थीटा पेक्षा मोठा आहे तर म्यू मोठा आहे म्हणजे फ्रिक्शन जास्त आहे. म्हणजे इथे काय येत आहे? रेस्टला येतोय सर, रेस्ट. आणि जर ब्लॉक रेस्टला असेल तर त्याच्यावर लागणारं फ्रिक्शन हे एक्सटर्नल फोर्स एवढं असतं. मी लिहिलंय सुरुवातीलाच एक्सप्लेन केलं होतं. ब्लॉक रेस्टला असेल तर त्याच्यावर लागणारं फ्रिक्शन एक्सटर्नल फोर्स एवढं असतं. म्हणजे एफ इज इक्वल टू एफ एक्सटर्नल यायला पाहिजे. आणि एफ इज इक्वल टू इथे किती यायला पाहिजे? एफ एक्सटर्नल म्हणजे काय? mg sin थीटा. सर सांगा टॅन थीटा मोठा झाल्यावर काय होऊन जाईल? मोशन. आणि जर मोशन मध्ये आलं तर बेटा एफ इज इक्वल टू असतो कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू असते म्यू के mg cos थीटा. तुला काही पाठ करावं लागलं का फील झालं? सर फील झालं तर मग प्रश्न कर. चला. अ ब्लॉक इज स्टेशनरी म्हणजे रेस्टला आहे ऑन एन इनक्लाइन प्लेन. इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द प्लेन इज अ म्यू, देन काय विचारले? म्यू लेस दॅन टॅन थीटा. बिलकुल नाही. आता तर सांगितलं रेस्टला असेल तर म्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थीटा असतो. एफ इज इक्वल टू mg sin थीटा आता टेबलमध्ये लिहिलं. ठीक आहे. एफ इज इक्वल टू म्यू mg cos थीटा बिलकुल नाही. हे लिमिटिंग फ्रिक्शन आहे. ठीक आहे. इथं म्यू एस असेल तर हे लिमिटिंग असेल, म्यू के असेल तर कायनेटिक असेल. ठीक. द रिएक्शन बिटवीन द ग्राउंड अँड द ब्लॉक इज mg sin थीटा बिलकुल नाही. याचा आन्सर आलेला बी. पुढे बघा. फॉर व्हॅट व्हॅल्यू ऑफ म्यू द ब्लॉक विल बिगिन टू स्लाइड म्हणजे काय विचारलंय त्यांनी? काय विचारलं बेटा? ही रिपोज वाली कंडिशन आहे, रिपोज. आणि तुला म्यू ची व्हॅल्यू दिली. किती दिली सर? 0.57. तुला म्यू दिलाय
आणि अँगल विचारलाय, ठीक आहे ना. तर आता तू एक काम कर, तुला मी एक फॉर्म्युला दिला होता बघ, टॅन थीटा आर इज इक्वल टू म्यू एस. हा फॉर्म्युला आहे सर. तू बघ ऑप्शननी खेळू शकतो. हा ऑप्शननी कसा खेळायचा, एक तर जर बघ तुझ्याकडे म्यू एस असा इज्जतीत असतात, इज्जतीत म्हणजे √3 दिला असता, √3 दिला असता, तर तू डायरेक्ट टॅन इनवर्स √3 60 करून टाकलं असतं, किंवा 1 दिला असता. बघ बेटा, जर तुला असं दिलंय थीटा आर इज इक्वल टू, हा पण फॉर्म्युला वापरू शकतो तू. जर तुझा म्यू एस 1 असता तर तू डायरेक्ट सांगून टाकलं असतं. हा 1 कोणाची व्हॅल्यू असते सर, 45 ची. पण आता 0.57 तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे का कोणाची व्हॅल्यू असते 0.57? नाही माहिती. मग ऑप्शननी चेक कर. बघ मी काय म्हणतो, ऑप्शननी कसं खेळायचं बघायला. टॅन थीटा आर इज इक्वल टू म्यू एस असतो. म्यू एस ची व्हॅल्यू आहे सर 0.57. आता वेगवेगळे टॅन घे. कुठला टॅन घेतो तू, टॅन 45. हा किती असेल, हा 1 असतो. मग आलं का, मॅच झालं का, बिलकुल नाही. ठीक आहे, टॅन 30. मला हे दोनच माहिती ना रे, 45 आणि 30. 20 नाही माहिती आणि 15 पण नाही माहिती. 15 पार्ट केला नाही मी. टॅन 30 किती येतं बेटा, 1/√3. म्हणजे हे किती येतं, 1/√3 करून बघ, 0.57 येणार. ठीक आहे. बाकी टॅन 15 असेल किंवा टॅन सर किती इथे 20 असेल, हे बेटा हे कमीच असतील ना, हे कमीच असतील 0.57 पेक्षा. अरे कमीच असणार आहे ना यार, 30 पेक्षा याची व्हॅल्यू कमी असेल की नाही. हो सर कमी असेल. काय बोर मारतो राव तू. याचा आन्सर काय, 30. आलं लक्षात. ओके, पुढील प्रश्न. हे प्रश्न कसे करायचे सर, हे कळतच नाही का, टेन्शन कसं लागतं, कुठे लागतं, काय लागतं. ऐका, याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी जे पद्धत सांगतो ते ऐक जरा. आधी बेटा आपण मार्क करून घेऊ. काय मार्क करता सर तुम्ही, mg sin थीटा. हे तर करू शकतो. आणि टेन्शन असं लागेल, टेन्शन लागेल अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे तर कोणाला पण येतं, बरोबर. आता फ्रिक्शन खाली लागेल का वरती लागेल आणि फ्रिक्शन किती लागेल याच्यावर सगळा गेम आहे, याच्यावर ते टेन्शन अवलंबून आहे, बरोबर आहे. हो सर. सगळ्यात पहिले चेक करायचं बेटा इथे की कोण मोठं आहे, म्हणजे म्यू मोठा आहे का टॅन थीटा मोठा आहे. नीट लक्ष दे मी काय करतोय. इथे म्यू ची व्हॅल्यू किती आहे, म्यू एस आहे सर 0.9. टॅन 37 किती बेटा, तो येतो 3/4 म्हणजे आला 0.75. कोण मोठा आहे, म्यू एस मोठा आहे का टॅन थीटा मोठा आहे. सर इथे ना सर म्यू एस इज ग्रेटर दॅन टॅन थीटा आहे. याचा अर्थ काय होतो कळतं का तुला, याचा अर्थ असा होतो की लिमिटिंग फ्रिक्शन मोठं आहे mg sin थीटा पेक्षा. अरे हो की नाही, लिमिटिंग फ्रिक्शन मोठे mg sin थीटा पेक्षा. सांगितलं होतं हे, हो सर सांगितलं होतं. मग जर लिमिटिंग फ्रिक्शन असेल सो ब्लॉक विल रिमेन अनडिस्टर्ब्ड. काय म्हणताय सर, कळालं नाही. अरे जर लिमिटिंग पेक्षा छोटा एक्सटर्नल फोर्स आहे तर तो ब्लॉक जागेवरून असा इंचभर पण हलणार नाही. आणि जर तो हलला नाही तर टेन्शनची व्हॅल्यू किती येईल सर, 0. टेन्शनची व्हॅल्यू किती येईल, 0. आता कसं सांगतो, लक्ष दे. एखादी अलमारी, अशी इथे अलमारी, ठीक आहे. या अलमारीला मी अशी दोरी लावली आणि मी त्या दोरीने, किंवा दोरी सोडून दे, मी अलमारीला असं अलमारीला ओढतोय, ठीक आहे. अलमारीच्या दुसऱ्या बाजूला दोरी आहे आणि ती दोरी तू पकडली आहे, ठीक आहे. अलमारीच्या दुसऱ्या बाजूला दोरी आहे आणि ती दोरी तू पकडली. मी अलमारी अशी ओढली बेटा, ओढायचा प्रयत्न करतोय. या अलमारीचा लिमिटिंग आहे 50 न्यूटन. जर मी 25 न्यूटनचा फोर्स लावला तर अलमारी हलणार आहे का, नाही हलणार. का, कारण तिकडे लिमिटिंग 50 आहे, म्हणजे तिकडे फ्रिक्शन 25 येऊन जाईल आणि अलमारी तशीच राहील. म्हणजे तुझी दोरी जी आहे ती ढिली राहील की नाही. त्या दोरीला टेन्शन तेव्हाच येईल जेव्हा ती अलमारी हलेल. आणि अलमारी कधी हलेल, जेव्हा मी लावलेला फोर्स हा लिमिटिंग पेक्षा मोठा असेल. जोपर्यंत फ्रिक्शन स्वतःच भांडण मिटवू शकतोय तोपर्यंत तो तुला त्रास देणार नाही. याचा अर्थ सर, या केसमध्ये जे फ्रिक्शन असेल ना ते फ्रिक्शन असं लागेल वरती. आणि मला कोणी सांगेल का की त्या फ्रिक्शनची किंमत किती राहील, तर त्या फ्रिक्शनची किंमत किती राहील फक्त हुशार विद्यार्थी सांगतील इथे किती राहील फ्रिक्शनची किंमत. अबे जर टेन्शन 0 झालं बेटा तर इथे फ्रिक्शन किती राहील सांग बरं मला. इथे लिहितो मी, फ्रिक्शन इज इक्वल टू mg sin थीटा. फ्रिक्शन कडे 100 रुपये आणि mg sin थीटा 30 रुपये मागतोय, तर फ्रिक्शन स्वतःच्या खिशातून 30 रुपये देईल. घे मजा करून म्हणते. फ्रिक्शन 100 रुपये देणार आहे का, नाही. 30 झालं, त्याने मागितले का,
फ्रिक्शनने दुसऱ्याला मागितले का पैसे? बिलकुल नाही, उधारीची गरज नाही. कळालं तुला? हे कसं करायचं सर हे सांगा. सांगतो. इथे पण तेच करायचं. इथे पुन्हा mg sin थिटा लागेल बेटा खाली, टेन्शन असं वरती लागेल. फ्रिक्शन तर आजही वरती लागेल, फ्रिक्शनचा तो विषय नाही, फक्त किती लागेल काय लागेल ते बघायचं. सांगतो किती लागेल. सगळ्यात पहिले चेक करून घे तू, mg sin थिटा मोठा आहे म्हणजे tan थिटाची काय कंडिशन आहे इथे. सर इथे असं आहे, कसं आहे सांग बरं. इथे म्यूएस आहे सर 0.6 आणि tan 37 किती आहे? tan 37 आहे 0.75. म्हणजे इथे tan थिटा मोठा आहे म्यूएस पेक्षा. जर tan थिटा मोठा आहे म्यूएस पेक्षा तर एक्सटर्नल फोर्स किंवा असं म्हणतो मी mg sin थिटा हा मोठा आहे fl पेक्षा. हे माहिती आहे ना तुला? अरे हेच डिस्कस केलंय ना मी, mg sin थिटा मोठा असेल fl पेक्षा. याचा अर्थ आता हा 100 पेक्षा जास्त पैसे मागतोय, ह्याच्याकडे 100 रुपयाचे द्यायला, हा 100 पेक्षा जास्त मागतोय, पण याला पूर्ण पैसे मिळायला पाहिजे का? कारण हा रेस्टलाच राहणार आहे. मला सांगा तो मूव्ह करू शकतो का ब्लॉक? नाही, हा कधीच रेस्टलाच राहणार आहे. का? कारण ती दोरी त्याला पकडू नये बेटा. याचा अर्थ असा होता की जर याने 120 रुपये मागितले तर हा 100 रुपये त्याच्याकडे जेवढे जास्तीत जास्त फ्रिक्शन देऊ शकतो याला रेस्टला ठेवायला, तेवढे 100 रुपये देईल आणि उरलेले 20 रुपये टेन्शन कडनं घेईल. बरोबर? याचा अर्थ मला असं म्हणायचंय की वरती लागणारा जो फोर्स आहे ना, अत्यंत काळजीपूर्वक, हवं तर रिवाइंड करून ऐका तुम्ही, लिमिटिंग फ्रिक्शन इथे वरती लागेल बेटा, लिमिटिंग फ्रिक्शन वरती लागेल. आणि इक्वेशन कशी बनेल बघ, मी इक्वेशन लिहितो, टी प्लस एफएल किंवा टी प्लस, हा ठीक आहे, टी प्लस एफएल इज इक्वल टू mg sin थिटा. म्हणजे टी येणार आहे, किती येणार आहे सर? टी येणार आहे mg sin थिटा मायनस म्यू एस mg cos थिटा. ही व्हॅल्यू टाक आणि बघ काय आन्सर येते. तुला अजून देतो, हवं तर मास घे बेटा इथे 1 kg, मास 1 kg पकड आणि उत्तर काढ. mg sin थिटा मोठा असेल तर ब्लॉक त्याच्या जागेवरून सरकेल. अरे थोडा तर सरकेल ना, थोडा सरकला म्हणजे टेन्शन आलं. अरे हे मग 120 रुपये मागत होतं, ह्याच्याकडे 100 रुपये होते, 20 रुपयासाठी हा खाली चालला होता, मग याने 20 रुपये दिले, विषय संपलेला आहे, जास्त बोर मारणार नाही. आलं का लक्षात तुला? हो सर लक्षात आलं. अशा टाईपचे प्रश्न असे सॉल्व्ह करायचे. चला याचं उत्तर सांगा पटकन, मला याचं उत्तर सांगा. काय? अ बॉडी ऑफ मास 100 kg इज स्लाइडिंग डाऊन. स्लाइडिंग म्हणजे ऑलरेडी मोशन मध्ये बेटा, AIPMT ला आलेला प्रश्न आहे. स्लाइडिंग दिलंय म्हणजे मोशन मध्ये. फ्रॉम एन इन्क्लाइन प्लेन ऑफ इन्क्लिनेशन 30 डिग्री व्हॉट इज द फ्रिक्शन फोर्स एक्सपिरियन्स्ड इफ म्यू इज इक्वल टू 0.7. आता हा कुठला म्यू दिलाय? कुठलाही देऊ दे, इथे म्यू केस घेतो मी. मोशन मध्ये असेल तर काय येईल? FK असतं बेटा. फ्रिक्शन फोर्स किती असतो? FK म्हणजे यायला पाहिजे म्यू के mg cos थिटा. ठीक आहे, मग हे सर किती असतं? म्यू के ची किंमत किती आहे? कुठे गेला म्यू के? 0.7 mg म्हणजे किती आलं? त्याला याच्यामध्ये कर, किलोग्राम मध्ये कर, 0.1. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू 10 आणि कॉस किती येतो? कॉस 30 म्हणजे हे यायला पाहिजे, किती यायला पाहिजे सर? हे झालं 0.7 √3/2 म्हणजे हे बी आन्सर पाहिजे, बी. विषयच नाही. हा प्रश्न मी थोडासा मॉडिफाय केलाय आणि आता इथे प्रश्नामध्ये नीट वाचा. काय दिले बेटा? रेस्टिंग. आता ब्लॉक काय करतोय? रेस्ट करतोय. जर ब्लॉक रेस्ट करत असेल तर फ्रिक्शन फोर्स असतं स्टॅटिक फ्रिक्शन एवढं, आणि सर स्टॅटिक फ्रिक्शन किती असतं? एक्सटर्नल फोर्स एवढं, म्हणजे ते असेल mg sin थिटा एवढं. आलं का लक्षात? हे ऑप्शन तर कुठलेच येणार नाही याच्यात, ठीक आहे ना, ऑप्शन तर असेच दिलेत मी. mg sin थिटा म्हणजे इथे आन्सर यायला पाहिजे m च्या जागी टाक 0.1, g च्या जागी 10 आणि sin 30 हे येणार आहे सर 0.5 न्यूटन. हा तासावन की घटा. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? येस सर. इट इज फाउंड दॅट अ बॉडी ऑन इन्क्लाइन प्लेस जस्ट स्टार्ट स्लाइडिंग. जस्ट स्टार्ट स्लाइडिंग म्हणजे काय? रिपोज, अँगल ऑफ रिपोज आलेला आहे, ठीक आहे ना. इफ इन्क्लिनेशन इज 3/5, लक्षात ठेवा जेव्हा पण असं दिलेलं असतं 3/5, 2/5 म्हणजे ते काय देतात? हाईट आणि हायपोटेनसचा रेशो देतात. 3/5 आलं लक्षात? हो सर. अँगल ऑफ रिपोज विचारलाय, अँगल ऑफ रिपोज. मला सांग बेटा, हा जर 3 आला, हा 5 आला तर हा किती येईल? हा किती येईल सर? हा यायला पाहिजे पायथागोरसनी 5चा स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे आला बेटा 4. अँगल ऑफ रिपोज साठी तुम्हाला हा थिटा माहिती पाहिजे, ठीक आहे. माझा इथून सांग मला, चल पटकन. टॅन थिटा किती आला बेटा?
टॅन थिटा आला 3/4 हाईट अपॉन बेस, ठीक आहे, किंवा परपेंडिक्युलर अपॉन बेस, तुम्ही काही म्हणा. मग थिटा किती आला, टॅन इनवर्स 3/4. इकडे गेला हा, इकडे गेल्यावर टॅन इकडे गेल्यावर इनवर्स होतो. टॅन इनवर्स 3/4 आहे का, नाही आहे. 4/3 आहे. अबे 4/3 वेगळा आहे रे. 4/3 म्हणजे काय येतं, 53 डिग्री येते. 3/4 म्हणजे 37 येतं. 3/5 नाही. अच्छा, साइन इनवर्स 3/4 नाही, या दोघांपैकी एक. आता टॅन मध्ये तर उत्तर नाही आलं, टॅन मध्ये उत्तर नाही आलं. तू साइन मध्ये काढून बघ, तुला सांगतो मी काय प्रकार आहे. मला सांग बेटा, इथून साइन थिटा किती आहे. साइन थिटा आहे सर 3/5, म्हणजे थिटा किती आला, साइन इनवर्स 3/5. सर तुम्ही तर टॅनचा फॉर्म्युला लिहून दिलाय. अबे टॅनचा फॉर्म्युला टॅन इनवर्स म्यूएस जर दिला ना बेटा, तर म्यूएस टाकायचा आणि टॅन इनवर्स घ्यायचा त्याचा, तर ते आन्सर येतं. इथे त्यांनी दिलंय की असं इन्क्लाइनच्या कंडिशन आहे, हे 3 आहे, हे 5 आहे, मग तुला हे कळलं 4 आहे, आणि त्यांनी हा अँगल विचारला. आता मी हा अँगल टॅनच्या टर्म मध्ये सांगू का, साईनच्या टर्म मध्ये सांगू का, कॉसच्या टर्म मध्ये सांगू. कॉसला कसं येईल सांग बरं, कॉसला कसं येईल सांग बरं. कोणी जर मला विचारलं तर कॉस थिटा कसं येईल, कॉस थिटा इज इक्वल टू यायला पाहिजे, कॉस थिटा इज इक्वल टू यायला पाहिजे 4/5. म्हणजे थिटा किती आला बेटा, कॉस इनवर्स 4/5. अबे कॉस इनवर्स 4/5 किती येतो, 37 डिग्री. साइन इनवर्स 3/5 किती येतो, 37 डिग्री. टॅन इनवर्स 3/4, बघा मी काय बोललो, कॉस इनवर्स 4/5 किती येतो, 37 डिग्री. साइन इनवर्स 3/5 किती येतो, 37 डिग्री. टॅन इनवर्स 3/4 किती येतो, 37 डिग्री. मग तेच विचारतायत किती डिग्री, अँगल ऑफ रिपोज किती आहे, म्हणजे आन्सर काय झालं, साइन इनवर्स 3/5. ठीक आहे. इथं काहीतरी वेगळं ऑप्शन असतं, इथं 3/4 असतं, तर मी 3/4 मारला असता. कळतंय का, हो सर. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनचे काही प्रश्न बघू आपण. ऍक्सेलरेशन, आता हा ब्लॉक खाली जात असेल तर ऍक्सेलरेशन काय असतं. सगळ्यात पहिले याच्यावर खाली किती फोर्स लागतो, mg sin थिटा तुला माहिती आहे. मोशन मध्ये बेटा ब्लॉक म्हणजे वरती लागेल फ्रिक्शन फोर्स कायनेटिक, किती लागेल सर, म्यू के mg cos थिटा. ठीक आहे. मग आता ऍक्सेलरेशन पाहिजे असेल तर काय करावं लागतं सर, ऍक्सेलरेशन असतो नेट फोर्स डिवायडेड बाय मास. नेट फोर्स सांग किती येतं, नेट फोर्स येईल, नेट फोर्स खाली असेल याच्यावर किती असेल, mg sin थिटा वजा म्यू के mg cos थिटा. ठीक आहे. याला जर तू मासनी डिवाइड केलं तर ऍक्सेलरेशन मी डायरेक्ट लिहितो. काय लिहिता सर तुम्ही ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशनचा महत्वाचा फॉर्म्युला आहे. खाली जाताना नेहमी लक्षात ठेवायचं आयुष्यात, किती ऍक्सेलरेशन आहे सर, याचं ऍक्सेलरेशन असेल बेटा जी ब्रॅकेट मध्ये साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा करून बघशील. फॉर्म्युला लक्षात पाहिजे. तारा मार्क करतो, तारा. खाली जाताना असतं जी साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा. सर हा वरती चाललाय, आता वरती जाताना काय ऍक्सेलरेशन असतं, चल पटकन बोल. वरती जाताना mg sin थिटा आज पण खाली लागेल. फ्रिक्शन कुठे लागेल, अबे कायनेटिक फ्रिक्शन आहे, कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन मोशनच्या अपोजिट साईडला लागतं, कारण ब्लॉक मोशन मध्ये, मोशन वरती आहे म्हणजे फ्रिक्शन कुठे, फ्रिक्शन खाली यायला पाहिजे. Fk इज इक्वल टू म्यू के mg cos थिटा. सर पण मग ते कधी कधी वरती लाग, अबे ते स्टॅटिक रे गाढवा, कायनेटिक नेहमी मोशनच्या अपोजिट साईडला लागतं बे. चला मग बेटा इथे एफ नेट किती आहे सांग मला, टोटल खाली फोर्स किती आहे सर, तो आहे mg sin थिटा प्लस म्यू के mg cos थिटा. दोघांचं ऍडिशन करावं लागेल, एकाच बाजूला फोर्स आहे. मग मला कोणी जर ऍक्सेलरेशन विचारलं, मला कोणी जर ऍक्सेलरेशन विचारलं तर ते किती येणार आहे, जर तू केलं तर तुला येईल बेटा जी साइन थिटा प्लस म्यू के कॉस थिटा. सर खाली जाताना हा सर वरती चालला, याचं ऍक्सेलरेशन जास्त असतं. अबे गाढवा, हे काय सर, हे आहे बेटा रिटार्डेशन. रिटार्डेशन का बरं रिटार्डेशन आहे, कारण वरती जाताना बघ फोर्स आणि वेलॉसिटी अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणून याचं काय होणार आहे रे, ह्याची स्पीड कमी होणार आहे बेटा. आणि सर मग हे काय होतं सर, हे होतं बेटा ऍक्सेलरेशन. राहील लक्षात, लक्षात राहील का फॉर्म्युला, हो सर लक्षात राहील. चला प्रश्न काय म्हणतोय नीट बघ, काय म्हणतोय प्रश्न, अ बॉडी ऑफ 5 kg वेट, 5 kg वेट, 5 kg वेटचा अर्थ कळतो का तुला, 50 न्यूटनची बॉडी ती, mg ची व्हॅल्यू 50 न्यूटन येईल. इज केप्ट ऑन अ रफ इन्क्लाइन प्लेन ऑफ अँगल 30 डिग्री. ह्याचा अँगल दिलाय 30 डिग्री, 30 डिग्री. ठीक आहे. कीप्स स्लाइडिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. वेलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात कॉन्स्टंट वेलॉसिटी असं येईल, याचा अर्थ होतो बेटा देअर फोर ऍक्सेलरेशन 0.
आणि काय विचारलंय तुला, कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलंय. अरे काय प्रश्न यार, असे प्रश्न येतात बरं का, काय प्रश्न आहे म्हणजे तरी प्रश्न येतात. नीट लक्ष द्या काय म्हणतोय मी. ऍक्सेलरेशन झिरो, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय दिला होता मी तुला आता, खाली जाताना काय फॉर्म्युला असतो नीट सांग. जी साइन थीटा वजा म्यू के कॉस थीटा. तर मी लिहितो बेटा 0 इज इक्वल टू जी साइन थीटा वजा म्यू के कॉस थीटा. याला इकडे घेऊन जा, किती येईल, म्यू के इज इक्वल टू यायला पाहिजे, म्यू के इज इक्वल टू यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, हा साइन थीटा इकडे जाईल आणि कॉस थीटा त्याला डिवाइड होऊन जाईल टॅन थीटा. आता तुला काय विचारलंय, तुला कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलंय. म्यू के इज इक्वल टू टॅन 30. टॅन 30 ची व्हॅल्यू किती येते, 1/√3. झाला की नाही फॉर्म्युल्याचा फायदा, अरे झाला की नाही, हो सर होणारच आहे, काळजी करू नको. पुढचा प्रश्न, अ कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बॉडी अँड द सरफेस ऑफ इन्क्लाइन प्लेन इज, हे 45 डिग्री. म्यू ची व्हॅल्यू दिली तुला 0.5. हा ब्लॉक आहे. ऍक्सेलरेशन ऑफ बॉडी डाउनवर्ड्स, ठीक आहे खाली चालली बॉडी, ऍक्सेलरेशन ऑफ बॉडी डाउनवर्ड्स, ठीक आहे. ऍक्सेलरेशन म्हटलंय तसं खाली जायला पाहिजे, ते खाली ऍक्सेलरेशन असतं, वरती रिटार्डेशन असतं. तर बेटा मला सांग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता, आता लिहिला आपण ए जी साइन, मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो आता, लाड बंद, साइन 45 मायनस म्यूची व्हॅल्यू टाका 1/2 कॉस 45. हे सगळं सॉल्व करून बघ, हा नाही तर फॉर्म्युला कळाला नाही, कॅल्क्युलेशन आलं नाही तर माझ्या डोक्यावर आणू नको ते. साइन 45 किती येणार आहे, 1/√2 मायनस 1/2 आणि कॉस 45 ची किंमत सर 1/√2. बघ ज्याला कॅल्क्युलेशन येत नाही त्याला याची पुढची स्टेप येणारच नाही. 1/√2 बाहेर काढ, 1/√2 बाहेर काढ, किती येईल g/√2. ठीक आहे, 1/√2 बाहेर काढले तर इथे किती येईल 1 मायनस इथून 1/√2 काढ, किती येईल बेटा 1/2. 1 मधून हाफ गेला, 1 मधून हाफ गेला किती आला, अर्धा, म्हणजे किती आलं 1/2√2 आणि इथं वरती येईल जी. कुठलं उत्तर आहे रे, g/2√2. आणि ठीक आहे यार, जी ची व्हॅल्यू टाक 9.8, 9.8 अपॉन 2√2 किती यायला पाहिजे 4.9/√2. अरे सोपं आहे की नाही, हो सर सोपं आहे, प्रिव्हियस इयर जाऊन बघ प्रश्न आलेले आहेत बरं का. हा, अ बॉडी इज प्रोजेक्टेड अप अलॉंग द इन्क्लाइन प्लेन ऑफ इन्क्लिनेशन, वरती फेकले बॉडीला. कोफिशियंट रिटार्डेशन, रिटार्डेशन बेटा रिटार्डेशन माहिती नाही यार, आता लिहून दिलं होतं ना, काय सर हे, जी च्या जागी जी टाक, साइन 45 प्लस म्यू के जागी 1/2 कॉस 45, फेका त्याला, किती आलं सर, ए इज इक्वल टू जी साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 प्लस 1/2 कॉस 45 ची व्हॅल्यू बेटा रूट. परत तेच करायचं, 1/√2 बाहेर काढ, g/√2, 1 + 1/2, 1 + 1/2 म्हणजे किती येते 3/2, म्हणजे 3g/2√2 यायला पाहिजे. कुठलं उत्तर येते बघ, कुठलं उत्तर येते, सी. मजा लागली, मजा लागली, येते की नाही मजा. जोपर्यंत तू स्वतः फिजिक्स सोडवणार नाही तोपर्यंत तू एम्सला जाणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. हे सर हे तुम्हाला कसं माहिती, हे असंच काम करतं बेटा, हे वर्षानुवर्ष काम करत आले. हा जो पेन आहे ना, पेन तो चाललाच पाहिजे, पेन आणि डोकं चाललं पाहिजे, ठीक आहे ना. प्रश्न यो न यो त्याने काही फरक पडे ना, प्रयत्न करायचा आपण, ठीक आहे. हा नीट 2025चा प्रश्न आहे, तो नंतर घेऊ, अजून काही कन्सेप्ट शिकायचे आपल्याला. हे ऍक्सेलरेशनच्या गोष्टी होत्या. थोडंसं आपण इकडे जाऊ बेटा, ऍक्सेलरेशन आलं सर आपल्याला. याचा दुसरा पार्ट आहे ना, थोडंसं अजून विकसित होऊ आपण. आतापर्यंत मजा आली का, थोडं स्ट्रेचिंग करून घेऊ थोडंसं, ठीक आहे ना. हा चला, याच्यामध्ये आता आपल्याला शिकायचंय, काय शिकायचंय सर, इन्क्लाइन आणि मोशन अंडर ग्रॅव्हिटी जे आहे ना ते सारखंच असतं. म्हणजे मला काय म्हणायचंय, एखादा जर ठोकळा जर मी इन्क्लाइनच्या किंवा घसरगुंडीच्या टॉप पासून सोडला तर त्या ठोकळ्याला खाली यायला किती वेळ लागेल आणि खाली आल्यावर त्याची स्पीड किती असेल, या दोन गोष्टी विचारतात. काय काय विचारतात सर, हा ठोकळा खाली किती वेळात येईल आणि किती स्पीडने येईल. तर मला सांग, एखादा दगड जर आपण रेस्ट पासून रिलीज केला ज्याचं खाली ऍक्सेलरेशन जी आहे, तर खाली यायला किती वेळ लागतो सर. कायनेमॅटिक्स मध्ये आम्ही शिकलो सर, √2h/g. शाबास. तसंच इथे किती लागेल बेटा, इथे लक्ष दे, इथे लक्ष दे, हा फॉर्म्युला सांगतो मी तुला. 2 च्या जागी 2 आला का, 2 च्या जागी 2 आला सर. जिथे h होता h, तिथे काय आला l आला, l. का बरं l आला सर, कारण हा l खाली येतोय म्हणून. येत आहे लक्षात, हो सर. इथे खाली बेटा g आलं, का g आलं, कारण याचं खाली ऍक्सेलरेशन किती आहे, g आहे.
आणि हा खाली येत असताना याचं ऍक्सेलरेशन किती असतं, जी साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा. अरे हो की नाही, आता बघितलं ना आपण, एखादा ब्लॉक जर इनक्लाइन प्लेनच्या खाली येत असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन किती असतं, जी साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा. राहील लक्षात? हो सर. त्याच पद्धतीने फायनल वेलोसिटी किती असते, अंडर रूट ऑफ 2gh. मग इथे किती येईल, 2 च्या जागी 2, जी च्या जागी काय येईल, जी म्हणजे ऍक्सेलरेशन, जी साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा, आणि एच च्या जागी काय यायला पाहिजे, यायला पाहिजे. अरे हो की नाही? हो सर. सोपं आहे की नाही? हो. काहीच करायचं नाही, जसं आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी खेळलो ना तसंच हे खेळायचं बेटा. बरेचदा तुला ही हाईट दिलेली असते, हाईट म्हणजे हाईटच्या टर्म मध्ये फॉर्म्युले विचारतात किंवा हाईटच्या टर्म मध्ये प्रश्न असतो. हा लेंथ ऑफ द इन्क्लाइनच्या टर्म मध्ये मी फॉर्म्युला दिलाय. जर तुला इथे हाईट ठेवायची असेल तर काय करायचं, तुला काही करायचं नाही बेटा. एच अपॉन, बघा थोडं ट्रिग्नोमेट्री वापराल तर तुला येईल हाईट अपॉन हायपोटेनियस हा साइन थिटा येईल. येईल का? अरे हाईट अपॉन हायपोटेनियस साइन थिटा येईल का? येईल सर. मग तू एच ला एल ला काय करू शकतो, एच अपॉन साइन थिटा टाकू शकतो. म्हणजे जर तुला कोणी त्रास दिला पुढे की एचच्या टर्म मध्ये सांग फॉर्म्युला, तर काही नाही बेटा, एलच्या जागी एच अपॉन साइन थिटा टाकायचा. ठीक आहे, आपण बघू जसे प्रश्न येतील तसं बघू. सर जर स्मूथ इनक्लाइन प्लेन असलं तर काय सर, स्मूथ असेल तर काय मला सांग. स्मूथ इनक्लाइन जर असेल तर म्यू के ची व्हॅल्यू किती येते, 0. बस म्यू के च्या व्हॅल्यूला 0 टाक, बाकी काहीच करू नको. टी डाऊन किती येईल सांग बरं. टी डाऊन यायला पाहिजे, म्यू के 0 टाक बेटा, डायरेक्ट येईल काय येईल सर, अंडर रूट ऑफ 2l अपॉन जी. जी नाही सर, जी साइन थिटा येईल. हा तेच बेटा. जर मला फायनल वेलॉसिटी विचारली तर किती यायला पाहिजे ती, इथे म्यू के 0 झाला तर किती येईल, 2g साइन थिटा l, किंवा लिहू शकतो मी 2gl साइन थिटा. तुला येईल का हे फॉर्म्युले सांग. मी पाठ करायला सांगितलं का नाही, मी एनालॉजी सांगितली, लॉजिक सांगितलं. हे स्वतः तू लिहायचं, प्रॅक्टिस करायचं. एक दोनदा तू हे लेक्चरचं पीडीएफ तुला डाउनलोड आपलं टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. मी खाली पीपीटी आपलं याचं कमेंट सेक्शनला लिंक देणार, ठीक आहे ना, लिंक देणार ग्रुपची. स्वयं फिजिक्स नावाचा ग्रुप आहे, तिथून तू डाउनलोड करून घेशील. आलं लक्षात? आणि ह्याला लिहून घे, नोट्स काढ वगैरे व्यवस्थित कर. इथून प्रश्न जो येईल ना तो काय येतो की स्मूथ आणि रफ. बघा मी काय म्हणतोय, मी काय करतो, 2 इन्क्लाइन प्लेन घेतो, एक रफ आहे बेटा आणि एक स्मूथ आहे. दोघांची इन्क्लाइनची लेंथ सेम आहे, म्हणजे सर ही लेंथ दोघांची सेम आहे, इन्क्लाइनची लेंथ काय सेम आहे. आता जर एखाद्या ब्लॉकला मी वरून सोडलं खाली, तर पहिल्या केसमध्ये सपोज याला खाली यायला वेळ लागला टी आर म्हणजे टाइम टेकन बाय द ब्लॉक जेव्हा रफ इन्क्लाइन असेल तेव्हा, आणि टीएस म्हणजे टाइम टेकन बाय द ब्लॉक जेव्हा स्मूथ इन्क्लाइन असेल जेव्हा खाली यायला. या दोघांचा जो रेशो असतो ना बेटा तो असतो अंडर रूट ऑफ 1 मायनस म्यू के कॉट थिटा. अंडर रूट ऑफ 1 मायनस म्यू कॉट थिटा हे तुला लक्षात ठेवावं लागेल. यावर्षी नीटला त्याचा प्रश्न आलेला आहे. सर आम्ही डायरेक्ट हे डिव्हिजन नाही मारू शकत का, की हा तुम्हाला माहिती आहे हा रफचा फॉर्म्युला तुम्ही दिलाय, हा स्मूथचा फॉर्म्युला दिलाय. अबे डिव्हिजन मारून तुला उगाच कॅल्क्युलेशन वाढवायचा काही प्रश्न नाही बेटा. थोडासा पाठ कर, तेवढं तर पाठ करू शकतो तू. बायोलॉजी अख्खं पाठ करतो, इथं तेवढं तर पाठ करू शकतो. अंडर रूट ऑफ 1 मायनस म्यू कॉट थिटा. आलं का लक्षात? रफसाठी टाइम जास्त असतो, रफसाठी कधी पण टाइम जास्त असेल निश्चितपणे, कारण त्याचं ऍक्सेलरेशन कमी असतं. म्हणून ही जी व्हॅल्यू आहे ना, हा रफ कधी पण डिनॉमिनेटरला येतो, कारण ही जी व्हॅल्यू आहे ना बेटा ही 1 पेक्षा कमी आहे. 1 मधून काहीतरी मायनस करतोय, रफ डिनॉमिनेटरला येतो, असं लक्षात ठेवतो कन्फ्युजन झालं तर. त्याच्याच उलट जर का कधी मी एखादा ठोकळा यू वेलॉसिटीनी वरती फेकला तर काय होईल. आता रेस्ट पासून रिलीज केला होता वरून, आता मी खालून वरती फेकायला लागलो, ठीक आहे, ब्लॉक प्रोजेक्टेड ऑन इन्क्लाइन. अशा केसमध्ये तुला विचारतात की हे एल किती आहे. एल म्हणजे मॅक्सिमम, इथं असं म्हणू शकतो मी एल मॅक्स, असं म्हणता येईल. एल मॅक्स म्हणजे मॅक्सिमम किती लेंथ कव्हर करेल सर. हा जसं दगडाला फेकला आपण, दगडाला जर वरती फेकलं तर काय होतं सांग बरं. दगडाला वरती फेकलं तो मॅक्सिमम हाईटला जातो, तसंच हा मॅक्सिमम लेंथला जातो. मॅक्सिमम हाईट किती असते, यू स्क्वेअर अपॉन 2g. मग इथे काय येईल, यू स्क्वेअर अपॉन 2, पण जी नाही येणार. ऍक्सेलरेशन काय इथं, जी साइन थिटा प्लस म्यू के कॉस थिटा. अरे हे रिटार्डेशन आहे ना, जी साइन थिटा प्लस म्यू के कॉस थिटा. बस सर आम्हाला कोणी जर टी एसेंट विचारलं तर, वरती जायचा टाइम विचारला तर, वरती जायला किती टाइम लागतो हे बघ. वरती जायला टाइम लागतो u/g आणि खाली जायला टाइम लागतो u/g. हा u/g असतो आणि हा u/g असतो.
टोटल 2u/g असतो. हे सांगायची गरज आहे का कायनेमॅटिक्स मध्ये शिकलाय सर? शिकलोय. म्हणजे u/g, जी जागी काय लिहू शकतो? g sin थीटा प्लस म्यू के कॉस थीटा, कारण इथे ऍक्सलरेशन ते. ठीक आहे. आता टी डिसेंट म्हणजे काय? टी डिसेंट म्हणजे खाली यायला किती वेळ लागतो. इथे आपल्याला वाटतं खाली यायला वेळ लागतो u/g sin थीटा मायनस म्यू के कॉस थीटा, पण असं अजिबात नाही. हे लक्षात ठेवा. इथे एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे सर? की असं इथे नाहीये. तर इथे फॉर्म्युल्यामध्ये काय येतं? साइन थीटा प्लस म्यू के कॉस थीटा हे रूट मध्ये, आणि इथे काय येईल बेटा? साइन थीटा मायनस म्यू के कॉस थीटा. याला डिराईव्ह करू शकतो पण करणार नाही. का? कारण आपल्याला प्रश्न करायचे आहेत. तुला डेरिव्हेशन कोणीच विचारत नाही. हा फॉर्म्युला लक्षात ठेव. काय सांगितलं मी तुला? इथपर्यंत पाठ करायची गरज नाही. सगळं लॉजिकल आहे. इथे u/g तसंच राहील. अंडर रूट मध्ये घ्यायचं इथे साइन थीटा मायनस म्यू के कॉस थीटा आणि साइन थीटा प्लस म्यू के कॉस थीटा. ठीक आहे. तुला काय विचारतात ते सांगतो. वरती जाताना जर मी टाइम पकडला टी अप किंवा याला टी असेंट म्हणतात, खाली जाताना जर टाइम पकडला टी डाऊन किंवा टी डिसेंट म्हणतात, या दोन गोष्टींचा रेशो जर एन आहे, एन पकडला मी रेशो, तर जो कोफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे त्याला आपण लिहू शकतो 1 - n² अपॉन 1 + n² इंटू टॅन थीटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इथून प्रश्न येतात. मी प्रश्न सॉल्व्ह करून दाखवेल, काळजी करू नका. अजून एक गोष्ट आहे जी तुला लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायची सर? की बेटा टी डिसेंट असतो ना, टी डिसेंट म्हणजे खाली येण्याचा जो टाइम असेल ना, वरती गेल्यावर खाली येईल तो टाइम जास्त असेल टी असेंट पेक्षा. आलं का लक्षात? कायनेमॅटिक्स मध्ये आपण याचा प्रूफ देत असतो, पण आता देणार नाही. आणि इथं तर मुळच देणार नाही. का? कारण खूप वेळ होऊन जाईल बेटा, है ना. म्हणजे मला काय म्हणायचंय, वरती जायला जर t1 टाइम लागत असेल आणि खाली यायला t2 लागत असेल, तर t2 हा नेहमी t1 पेक्षा मोठा आहे. हे 3 फॉर्म्युले तुला लक्षात असले पाहिजे. 3 कंडिशन. ही एक कंडिशन, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जास्त नाहीये. लिहून जर का कधी तू पाठ करशील तर होऊन जाईल, है ना. फ्रिक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन मध्ये थोडेसे फॉर्म्युले आहेत बाकीच्या चॅप्टर्स पेक्षा. फिजिक्सच्या, बायोच्या कंपॅरिझन मध्ये तर नक्कीच कमी आहे. केमिस्ट्रीच्या कंपॅरिझन मध्ये तर नक्कीच कमी आहे, है ना. मग रडत बसू नको तू, सर फॉर्म्युले येतं म्हणून. चला आता हा प्रश्न सॉल्व्ह करू. जसा हा प्रश्न आहे, फाइंड द रेशो ऑफ टाइम ऑफ असेंट अँड टाइम ऑफ डिसेंट, म्हणजे टी ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंटचा रेशो आहे. तर माझ्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे सर? आताच आपण फॉर्म्युला बघितला बेटा. 1 म्यू के इज इक्वल टू 1 - n² अपॉन 1 + n² गुणिले टॅन थीटा. झालं. चल म्यू केच्या जागी टाक. किती आहे म्यू के? 1/2 इज इक्वल टू 1 - n² अपॉन 1 + n². टॅन 45. टॅन 45 1 येतो, बरोबर ना. इथे 1 येईल. याला इकडे घेऊन जा, याला इकडे घेऊन ये. काय येईल? 1 + n². मी डायरेक्ट या 2 ला आतमध्ये घेतो. येईल 2 - 2n². याला इकडे घेऊन, याला इकडे घेऊन ये. इथे येईल बेटा 3n² इज इक्वल टू 1. एन ची किंमत येईल 1/√3. विषय संपव. टी असेंट, एन म्हणजे काय असतो? टी असेंट वरती जाणं डिवायडेड बाय खाली येणं 1/√3. फॉर्म्युले लक्षात ठेवताना न्यूमरेटरला कोण, डिनॉमिनेटरला कोण हे लक्षात ठेवा. माहिती पडलं शेवटी बरोबर आन्सर आला आणि 50-50 मध्ये उडाला. किती वाईट वाटेल बरं? डायरेक्ट 5 मार्क जातील बेटा. हां, MBBS डायरेक्ट दुसरंच काहीतरी होऊन जाईल. चला, ही एक स्पेशल केस आहे, ही लक्षात ठेवायची तुम्हाला. सर अजून एक फॉर्म्युला? बिलकुल नाही, छोटीशी केस आहे बेटा, छोटीशी केस आहे. एकदा प्रश्न आलाय त्याला एम्स 2018ला, तेवढं लक्षात ठेव. काय केस आहे बघ. एक इन्क्लाइन प्लेन आहे, एक इन्क्लाइन प्लेन आहे. त्याचा वरचा पार्ट आहे ना स्मूथ आहे आणि खालचा पार्ट काय सर? रफ आहे. त्या इन्क्लाइन प्लेनला, त्या घसरगुंडीवरून आपण एखादा ब्लॉक रिलीज केला बेटा रेस्ट पासून रिलीज केला, तो हळूहळू स्पीड वाढेल, त्याची स्पीड वाढेल इथपर्यंत स्पीड वाढेल स्मूथ पार्ट पर्यंत, आणि नंतर तो काय जाणार आहे सर? रफ पार्टला जाणार आहे बेटा, रफ पार्टला. मग हळूहळू स्पीड कमी होत शेवटी काय झालं? रेस्टला. म्हणजे रेस्ट पासून सुरू होता आणि रेस्टला संपतो, अशी केस आहे. मग अशा वेळेस तुला विचारतात की कोफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किती आहे? कोफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन किती आहे? तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे टॅन थीटा इंटू n/n-1. सर इथं n काय? n म्हणजे हा कितवा पार्ट येतो, कितवा पार्ट आहे. जसं मी तुला करून दाखवतो, काळजी करू नको. बघ इकडे लक्ष दे. आता हा एम्सला विचारलेला प्रश्न सॉल्व्ह करू, म्हणजे ते डोक्यात बसेल काय करायचंय. इफ अप्पर हाफ ऑफ द इन्क्लाइन इज स्मूथ, अप्पर हाफ इज स्मूथ, याचा अर्थ काय ना बेटा? अप्पर हाफ म्हणजे हा l/2 स्मूथ आहे आणि उरलेला l/2 किती आहे? रफ आहे. म्हणजे हा जो 2 आहे ना बेटा, हा इथे n आहे. आला का लक्षात? ही n ची किंमत दिली तुला, n ची किंमत.
लोअर हाफ इज रफ, ठीक आहे, अँड ब्लॉक इज रिलीज्ड फ्रॉम द रेस्ट अँड टॉप अगेन टू कम ॲट रेस्ट ॲट बॉटम. परत हा बॉटमला रेस्टला होतोय, तर त्यांनी सांगितलं म्यू किती आहे. तर डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा. काय फॉर्म्युला लावाल सर? इथे फॉर्म्युला बघ किती उपयोगाचा आहे. हे डिराईव्ह करायला जाशील तर वेळ लागेल बेटा, असं नाही, करता येतं, पण फॉर्म्युला लक्षात ठेवला तर काही पाप नाही. काय येईल सर? टॅन थिटा यांच्या जागी टाक 2 - 1, ठीक आहे, 2 - 1 काय आलं पाहिजे? 2/1 म्यू के इज इक्वल टू 2 टॅन थिटा. कुठला आन्सर आहे? हे आन्सर आहे, ए आन्सर. विषय संपला, विषय संपला. आलं लक्षात? ओके सर, लक्षात आलं. हे मगाशी आपण ॲक्सेलरेशनचे काही प्रश्न सॉल्व्ह केले होते, त्याच्यानंतर टाईमवाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आपल्याला. आता टाईम 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 हा घे चल. नीट 2025ला, नीट 2025ला काय प्रश्न आला? देर आर टू इन्क्लाइन सरफेस ऑफ इक्वल लेंथ एल अँड सेम अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा. थिटाची व्हॅल्यू दिली तुला 45 डिग्री. बघ उगाच लँग्वेज फेकतात रे, प्रश्न सोपे असतात, नीट लक्ष द्या. वन ऑफ दम इज रफ अँड अनदर इज परफेक्टली स्मूथ. एक रफ आणि एक स्मूथ आहे. A given body takes 2 times as much time to slide on a rough surface that on the smooth surface. याचा अर्थ काय? इथे दिलंय बेटा तुला की रफचा जो टाइम आहे ना तो 2 टाइम्स आहे स्मूथचा जो टाइम आहे त्याचा, असंच दिलंय, ठीक आहे. द कोफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज, त्यांनी विचारलाय बेटा म्यू विचारलाय. आणि अजून एक कंडिशन अशी आहे ना की दोघांची लेंथ सेम आहे. बघ दोघांची लेंथ सेम दिली असेल. मी तुला फॉर्म्युला पाठ करताना सांगितलंय की कधी तो फॉर्म्युला पाठ ठेवायचा. इक्वल लेंथ आहे, दिली आहे का? नीटवाल्यांना पण वाटतं तुम्ही फॉर्म्युला पाठ करावा, है ना? बरोबर आहे का? मग आता काहीच करायचं नाही. कुठला फॉर्म्युला यूज करशील? कुठला फॉर्म्युला यूज करशील सांग बरं? हा वरती फेकणं आणि खाली फेकण्याचा फॉर्म्युला नाही आहे. हा एक स्मूथ वरून सोडला आणि एक रफ वरून सोडला. मी तुला सांगितलं होतं काय फॉर्म्युला आहे सर? तो सुंदरसा फॉर्म्युला आहे जो मला मुक्ती देणार आहे. TS/TR 1 - म्यू कॉट थिटा. हा फॉर्म्युला अत्यंत सुंदर आहे. याच्यावरून भरपूरदा प्रश्न आले, मी तुला दाखवेल, आपण सोडू आता. TS/TR किती? बघ TS/TR आहे बेटा इथं 1/2. 1 - म्यू कॉट 45. कॉट 45 1 असतो, दोन्ही साईडला स्क्वेअर करून टाकेल. 1/4 इज इक्वल टू 1 - म्यू, ठीक आहे. इथून म्यूची व्हॅल्यू येईल बेटा 3/4 किंवा 0.75. ज्या विद्यार्थ्याला हा फॉर्म्युला पाठ असेल तो तर जिंकणार आहे नीटमध्ये. डायरेक्ट 4 प्रश्न आहे बेटा, म्हणजे डायरेक्ट 4 मार्क आहेत. आलं का लक्षात? आणि ज्याला माहिती नाही तो तर हा क्वेश्चन वाचूनच बेशुद्ध होऊन जाईल. 2025चा प्रश्न आहे हे. घे चल, अजून एक प्रश्न आहे. हा पण कुठल्या तरी एक्झामला आलेला आहे. द लेंथ ऑफ स्मूथ अँड रफ इन्क्लाइन प्लेन ऑफ इन्क्लिनेशन थिटा इज अ सेम, म्हणजे L1 इज इक्वल टू L2 आहे. महत्वाची कंडिशन आहे, ठीक आहे. पुढे काय दिले? टाइम्स ऑफ स्लाइडिंग ऑन द 2 सरफेस आर T1 अँड T2, ठीक आहे. स्मूथ आणि बघ TS/TR. स्मूथला हे दिलंय बेटा T1/T2 आणि तो T1/T2च विचारलाय त्यांनी, ठीक आहे. T1/T2 विचारलाय आणि म्यूची किंमत दिली किती असते? √1 - म्यू कॉट थिटा. कॉट थिटा. आता तुम्ही शहाणे लेकर आहात, याच्यात व्हॅल्यू टाक आणि उत्तर घेऊन टाक. लोड घ्यायचं नाही जास्त, है ना? व्हॅल्यू टाक बेटा इथं, उत्तर घेऊन टाक. याचं सोल्युशन तुला PDF मध्ये मिळून जाईल. PDF मध्ये मी लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिली आपल्या ग्रुपच्या याच्यावर, है ना? हे सगळं मी PDF मध्ये लिहून देईल सोल्युशन याचं. कमेंट सेक्शन मध्ये आहे. गिवन ऑब्जेक्ट टेक्स n टाइम्स एज मच टाइम. बघा एम्सला आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न रिपीट होतात, थीम्स रिपीट होतात, कळलं का? आता नीट 2025 आणि हा सेमच आहे बघ. अ गिवन ऑब्जेक्ट टेक्स n टाइम्स एज मच टाइम टू स्लाइड डाउन अ 45 डिग्री रफ इन्क्लाइन एज इट टेक्स टू स्लाइड डाउन अ परफेक्टली स्मूथ इन्क्लाइन. म्हणजे काय ना, रफचा जो टाइम आहे तो n टाइम्स आहे स्मूथचा. मला इंग्लिश वाचायची पण गरज नाही. बघा काय म्हटलंय? अ गिवन ऑब्जेक्ट टेक n टाइम्स एज मच एज टाइम टू स्लाइड डाउन अ रफ इन्क्लाइन, ठीक आहे, एज इट टेक्स टू परफेक्टली स्मूथ इन्क्लाइन. म्हणजे हा जो रफचा आहे ना, रफ जो याचा टाइम आहे ना तो n टाइम्स आहे स्मूथच्या टाइमचा. एक मिनिट आपण इंग्लिश बघून घेऊ, डोक्याला ताद नको. अ गिवन ऑब्जेक्ट टेक्स n टाइम्स एज मच टाइम टू स्लाइड ऑन अ रफ इन्क्लाइन एज इट टेक टू स्लाइड. हां ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे जर तुला कळालं नसेल इंग्लिश तर मी परत एकदा सांगतो. n टाइम्स NT आणि जो स्मूथला आहे ना बेटा तो फक्त T, बस. n टाइम्स एज मच टाइम एज अ स्मूथ इन्क्लाइन TS. जर आपण T पकडला म्हणजे आपल्याला आलं TR इज इक्वल टू किती आहे सर? TR इज इक्वल टू NTS आहे किंवा TR/TS, ठीक आहे. TR इज इक्वल टू NTS आहे असं इथे, ठीक आहे. जरा नीट बघा फक्त काय दिलंय, बाकी काही नाही, बाकी होऊन जाईल. आता काय सांगितलंय त्यांनी? द कोफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज. कोफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू के विचारलाय, ठीक आहे. काही गडबड नाही. आपल्याला फॉर्म्युला माहिती, काय माहिती सर? TS/TR इज इक्वल टू
अंडर रूट ऑफ 1 मायनस म्यू कॉट थिटा. ठीक आहे, टीएस अपॉन टी आर सांग मला किती आहे, कुठे गेला ते टीएस अपॉन टी आर, हे आलं 1/9 1/n है ना, टीएस अपॉन टी आर आलं बेटा 1/n इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस म्यू कॉट 45. विद्यार्थ्याला ताणच देत नाही ते, 45 डिग्री एकदम सोपा अँगल देऊन देतात. मग आता आलं 1/n इज इक्वल टू 1 मायनस म्यू, दोन्ही साईडला स्क्वेअर कर का येईल 1/n² इज इक्वल टू 1 मायनस म्यू. इथून म्यूची व्हॅल्यू येईल बेटा 1 मायनस 1/n². चला आलं का, आलं